हे जरा जुरा शिकलेल्याच्या बायका, विवेक ए विवेक लवकर ये रे, दुधाचं पॉकेट घेऊन ये. मी म्हणलं बाई मी बोक्या नाही आहे पाकिटातलं दूध प्यायला. हा मी का मूर्ख, मी का डोक्यावर पडलो का याच्यातलं दूध पिऊन मरायला. आणि त्यानं आणली ती पिशवी उंदीर धरले आणि म्हणलं बाई विवेक कोण आहेत माझे मालक. म्हणलं येतो मी. का नवऱ्याला जरी एक किरी बोलायलीस तर महाराजाला गॅसच्या पाईप ना हाणशील तू. नाही 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 नाही, कशासाठी सपते. हा एक जण म्हणला आमच्या इथं महाराज वर्षाकाठी 3 कोटी रुपये खर्च होतोय. सोंबळ्या गुण किती आलाय ते सांग. 3 कोटी खर्च केलास तुला पैशाचा माज आलाय, याच्याकरता खर्च केलेत. गुण किती आलाय. 10-10 11-11 दिवसाचा सप्ताह करता, याच्यात माळकरी किती झाले ते सांगा. किती बायकाने तंबाखू सोडी ते सांगा. कशाला वेळ खर्च करता. 12-12 वाजेपर्यंत जागता. ॲसिडिटी वाढायला लागली, शरीराचा समतोल बिघडायला लागलाय. कशाला करायचे नाटके. 4-4 10-10 कोसावून डिझेल पेट्रोल जाळून या लागलात आणि जाताना तंबाखू. हो आपल्या सप्त्यात गुण आला पाहिजे. ह्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये किमान या गावातल्या 25 बायकांनी तंबाखू सोडायची. सप्ताह सफल झाला. आणि तुम्ही व्यसन सोडित नसाल, लाखो रुपये खर्च करीत असाल तर नाटकं सांगूच नका. हे एखाद्या भंगिऱ्याला सांगा, गिरगावकराला सांगू नका. विठाला महाराज 40 एकर जमीन एका माणसाला, त्याच्यात 2 विहिरी. हातानं पाणी घेता येईल असं पाणी, आणि गहू इकतचे खालाय. 40 एकर जमीन आणि गहू इकतचे खाला. आपल्याकडे 40 एकर जमीन. म्हणलं कुस्ती खेळतो काय माझ्यासोबत. तो तर वाचून सांगायला 40 एकर जमीन आणि गहू आहेत का घरचे. फेरीतच नाहीत. आणायला पाहिजे तुला. पीक आलं का त्याला. नाही, पीक येणं गरजेचं आहे. आपल्या संप्रदायाला पीक येणं गरजेचं आहे. पीक पीक पीक. वर्षाकाठी 5 तरी पोरायनं माळकरी वाचत. 5 तरी पोरायनं माळकरी वाचत. सप्त्याला पीक आलं समजायचं. कपडे काढ्या मसुबा बशिल्यावानी दिसायलाय. कशाला खर्च करायचा. महाराज श्रीमंत करण्यासाठी आणले. महाराज दिले खपक्या पाकिट, ते श्रीमंत. आपण असेत उसात फिरल्यावाल्या पाखरावानी. नाही नाही नाही, गुण आला पाहिजे गुण. आणि तुम्ही पंढरीतल्या मालकाच्या जवळ आहात. इकून ज्ञानोबा आहे तुकोबारायचा वास जवळ आहे तुम्हाला. इकडे विटेवरच्या मालकांचा वास जवळ आहे. तुम्ही जवळची. आधी तुमच्या गावाला जगदंबेचा वास आहे. सुधारलं पाहिजे. चला काय सांगत होतो. पाय धुतले. पत्नीने विचारलं, हे प्रिय आदरान बोलायचा बायकोला. आदरान बोलायचं बायको. लक्ष्मी येते आदरान बोला. कारण प्रेम ही एक पात्री नसतं महाराज. तुम्ही जर दुसऱ्याला दिलं तर दुसरा तुम्हाला देत राहील. प्रेम हे विकत घ्यायची वस्तू नाही. हे प्रेम आपण जर कोणाला दिलं तर तो आपल्याला देत असतो. प्रेम हे देवाणघेवाणाचा विषय. विकत प्रेम भेटत नाही. आणि विकतचं प्रेम फार दिवस टिकत नसतं. विठाला प्रिय जी 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 शब्द आला महाराज. नवऱ्याला जी म्हणणार बाईन हातवरी करा बरं. नाही म्हणत नाही. एक पण नाही, एक पण नाही, एक पण नाही. कसं जिबील वेडिंग झाली तुमच्या. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. मरू द्या सकाळच्याला, काय हरकत नाही. पण इथल्या बाईनं मालकाला मालक म्हणायचं. आदरानं बोलायचं. आदरानं बोलायचं. माझ्या माईंनो तुमच्या चपलाला हात लावून प्रणाम करतो. त्याच्यापेक्षा दुसरं कीर्तनच नाही कोणतं. त्याच्यापेक्षा भागवतच नाही. त्याच्यापेक्षा रामायणच नाही दुसरं. नाटकं